पदवीधर मतदारसंघ या वेब ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सर्च वोटर आणि ॲडमिन लॉग इन दिसेल. तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करून तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल ॲड करून तुम्ही लॉग इन करू शकता. अशा पद्धतीने तुमच्या पुढे तुमचा डॅशबोर्ड येईल. याच्यामध्ये टोटल वोटर्स, मेल, फिमेल आणि इपिक नंबर किती अवेलेबल आहे, व्हिजिटर किती आहेत ते तुम्हाला दिसेल. याच पद्धतीने खाली आल्यानंतर एज डिस्ट्रीब्युशन दिसत असेल. यामध्ये एजनुसार किती वोटर्स अवेलेबल आहे याचा ग्राफ दिसेल. त्यानंतर जेंडर रेशो, मेल आणि फिमेल किती वोटर्स आहेत ते दिसतील. खाली सर्वात महत्त्वाचा डाटा म्हणजे कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा याप्रमाणे तुम्हाला तुमच्या वोटरची डिटेल्स दिसतील. यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट आणि टीचर्स किती आहेत हे सुद्धा दिसतील. खाली तुम्हाला आकडेवारी दिसतील. या आकड्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर त्या वोटर्सची डिटेल सुद्धा मिळेल. फॉर एक्झाम्पल बघा, मी इथे क्लिक करतोय फिमेल लिस्टवर. त्यानंतर तुमच्या पुढे ही वोटरची लिस्ट आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हा जो डेटा आहे सॉर्ट करू शकता. डिटेल्स सुद्धा याकडनं तुम्ही माहिती घेऊ शकता. खाली आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे टॉप ऑक्युपेशन, तुम्हाला ऑक्युपेशननुसार वोटर्स दिसेल. अदर्स, टीचर्स, फार्मर्स, इंजिनियर्स किंवा गव्हर्नमेंट सर्वंट किती आहेत या आकड्यावर क्लिक केला तुम्हाला त्यांचा सुद्धा डिटेल तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा डेटा तुम्ही एक्सेलमध्ये किंवा प्रिंट सुद्धा करू शकता. तर हा जो मास्टर डेटा आहे हा तुम्हाला कशा पद्धतीने सॉर्ट करता येईल, इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल. तुमच्या लेफ्ट हँड साईडला रिपोर्ट्स, या रिपोर्ट्सला क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा पद्धतीने स्क्रीन येईल आणि तुम्ही खाली तुमच्या डिस्ट्रिक्टनुसार सर्च करू शकता. ओके, इथे आपण डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू. त्यानंतर तुम्हाला इथे एज रेंज पण सिलेक्ट करता येईल, मल्टिपल तुम्हाला सिलेक्ट करता येईल. त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएटचा डेटा बघायचा आहे की टीचर्सचा डेटा बघायचा आहे, तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जेंडर सिलेक्ट करा आणि पिन कोड नंबर असल्यास पिन कोड सुद्धा तुम्ही टाकून सर्च करू शकता. पण नसेल तर तुम्ही सर्च वोटर यावर क्लिक करा. सर्च वोटर केल्यानंतर तुमच्या फिल्टरनुसार तुमच्या पुढे तुमची वोटरची लिस्ट येईल आणि ही लिस्ट तुम्हाला अशा पद्धतीने खाली दिसेल. आणि हाच डेटा तुम्ही एकतर प्रिंट काढू शकता किंवा एक्सेलमध्ये डाउनलोड सुद्धा करू शकता. खाली दिलेल्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करून हा डेटा बघू शकता किंवा तुमचं नाव नोंदणी झाल्याची तुम्ही खात्री करून इथे सर्च करू शकता. इथे तुम्हाला प्रिंट ऑल रिझल्ट दिसत असेल आणि एक्सपोर्ट टू एक्सेल हे दोन ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत. तर चला आपण एक वोटर सर्च करून बघू. इथे रॅन्डम मी एक कुठलंही नाव घेतोय. तुम्ही सुद्धा तुमचं नाव टाकून तुम्ही इथे रजिस्टर असल्याचं खात्री करून घेऊ शकता. बघा, इथे खाली आल्यानंतर एखाद नाव मी सिलेक्ट करतो. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला इथे सर्वात खाली पार्ट नंबर आणि सिरियल नंबर दिसेल. बूथ डिटेलमध्ये पार्ट नंबर आणि सिरियल नंबर, या पार्ट नंबर जो दिलेला आहे याला जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर एक PDF ओपन होईल आणि 266 किंवा 256 या नंबरला या वोटरचं तुम्हाला नाव दिसेल. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही लगेच वोटरची डिटेल ट्रॅक करू शकता. हे बघा त्याचं नाव. तुम्ही कुठल्याही वोटर्सची डिटेल यामध्ये सर्च करू शकता. वोटर इंडिव्हिज्युअल सुद्धा स्वतःचं नाव सिलेक्ट करू शकतो. जर ही माहिती त्याला व्हॉट्सअपनुसार त्याला पाठवायची असेल तर इथे क्लिक करून त्याचा नंबर टाकल्यास ही डिटेल त्याच्या व्हॉट्सअपला जाईल किंवा तो सुद्धा ही माहिती स्वतःचे डिटेल ऍड करू शकतो. इथे इपिक नंबरला क्लिक करून तुम्ही इपिक नंबर सुद्धा अपडेट करू शकाल, जेणेकरून नेक्स्ट टाइम सर्चला सोपे होईल. जर तुम्हाला या डॅशबोर्डचा ऍडमिन ऍक्सेस हवा असेल तर त्याची प्रोसेस आहे. या वेबसाईटला गेल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्टर ॲज अ ॲडमिन दिसेल, याला क्लिक करा. तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करा. तुमचं नाव, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर जरा व्यवस्थित टाकाल, जेणेकरून आम्हाला तुम्हाला युजर ID पासवर्ड सेंड करायला सोपं होईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा वोटर्सचा जो डेटा आहे तो मॅनेज करू शकाल.